वेलकम टू बॅक माय चॅनल. आणि आज माझी लास्ट एक्झाम संपली. सो आता मी ना असाइनमेंट 2चा आम्हाला लिहायला लावलं आहे. सो आपण ते करूया. अरे यार तू कर आता 2 मिनिटं फ्रेंड्स. माझा भाऊ मला ना त्याचं पॉपिट पडलं होतं. मीन्स माझं पॉपिट पडलेलं ते मागत होतं. सो आपण माझं टॉपिकचं नाव आहे टॉपिक नेम लेट्स ट्रिप प्लॅन. ट्रिप प्लॅनच असेल तर तो शोध किया ट्रॅव्हल प्लॅन्स. सो मी बुक ट्रॅव्हल प्लॅन कोट फ्रॉम द मेमोरी करायची आम्हाला. तर कोट फ्रॉम द मेमोरी कशी करायची, जर का तुम्ही 3rd और 4th असेल तर तुम्हाला कोट फ्रॉम मेमोरी माहिती असेल. तर ते जाऊ द्या. मला स्केल पाहिजे. मी कंपोस्ट यूज करते. ठीक आहे. पण आपण स्केल नाही स्केल आहे पण आता स्केल घ्यायचं कंटाळा. आपण नॉर्मल हँडरायटिंगमध्ये लिहू. नॉर्मल लाईन्स असतात ना तसं. मला स्केलने लाईन मारायची होती. सो मी काय नाही अशीच लिहिते. थांब रे 2 मिनिटं परत मला मागतो पॉपिट तुम्ही. Everything I want. Size main. नाही देणार मी. पळ तू. तर मी हेडिंग टाकते ट्रॅव्हल प्लॅन्स. मम्मी मम्मा स्पंदनला पॉपिट उचलून दे. मी नाही उचललं. स्पंदनला पॉपिट उचलून दे. पॉपिट उचल त्याचं. सारखं पॉपिट पाडते. 2 मिनिटं मला भांडे घालतो. फर्स्ट परत आले मी. एक पेन्सिल. आता कोट फ्रॉम मेमोरी हेडिंग. कोट फ्रॉम द quote from the memory. Quote from the memory. दीदीचं पाहिजे. First from the memory. If you could. If you could. तुला काय ठेवलं? नाही ना ठेवलं. If you. आम्ही आज जाऊ तोपर्यंत तुझे कंपल्सरी कमी करून द्या. झाली की कमी येऊ शकता. You if you could if you could dash काय तुला पाहिजे का त्यात? तर मी दे. dash थांब हे बघ. that you could wish. ठेव बंद कर. झाकण बंद करून घे. बंद कर. that you
अरे गोल वा कुल्ड विश जास्त तर माझे सुट्टेच होते पेन भेटलाय आन्सर ओम नो हे बघा तर असं लेटर कोट फ्रॉम द मेमोरी म्हणजे आधी थ्री टू वर्ड्स आणि मग लास्टचे 3-2 वर्ड्स आणि मग त्याचा अख्खं पॅरेग्राफ तसं मी तर लिहिलं आहे सेकंड इफ यू कुल्ड डॅश डॅश थँक यू इन कॅंगरूसी इथं इफ यू कुल्ड गो एनी इफ यू कुल्ड इफ आय कुल्ड डॅश डॅश थँक यू इन कॅंगरूसी तर यू का लिहिलं मी